आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूरजी खरं तर तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये स्वागत आहे. आम्ही पाहतोय की भव्य प्रचार या ठिकाणी पार पडत आहे आणि आपल्या नेतृत्वात हा प्रचार पार पडत आहे. कसं पाहता? पनवेलच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या कामोठ्यामधल्या सगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब हे आता कामोठ्यामध्ये येत आहेत आणि आमच्या कामोठ्यामधले सगळे 11 उमेदवार यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या सभेला ते संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर आमचे नेते युवा नेते गोपीचंद पडळकर हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी व्हायला येतात. मी त्यांचं मनापासून स्वागत करणार आहे. आमचे सर्व कामोठावासीय जे प्रचाराच्या मध्ये पूर्ण झोकून देऊन काम करतायत, या सगळ्याच आमच्या सर्व कार्यकर्त्यांना हे आमचे नेते काय बोलणार याची उत्सुकता आहे. आठवले साहेबांच्या विषयी तर सांगायला नको. देशभरामध्ये आठवले साहेबांची क्रेज आहे. आठवले साहेब जिथे जातात तिथे त्यांना ऐकण्यासाठी लोक येत असतात. आणि त्याचबरोबर गोपीचंद पडळकर म्हणजे महाराष्ट्राचा एका अर्थानं ढाण्या वाघ आहे आणि म्हणून त्यांनाही ऐकण्यासाठी कामोठावासी आसुसलेले आहेत. लवकरच ते येतील. आमच्या तिन्ही प्रभागांच्या रॅल्या, त्या रॅल्यांमधून कार्यकर्ते पदाधिकारी, मी सुद्धा या रॅलीमधूनच या ठिकाणी आलो. या सगळ्यांचं स्वागत आहे आणि निश्चितपणानं या दोघही मान्यवरांच्या वक्तव्यातून प्रेरणा घेऊन आमचे सगळे उमेदवार या ठिकाणून जाणार. ठाकूरजी खरं तर आम्ही पाहतो की आधी बिनविरोध म्हणून षटकार आपण पार केलेला आहे. आता तो आकडा कसा असणार आहे? नाही, आता या निवडणुकीच्या माध्यमातून सुरुवात केली. सुरुवातीलाच सगळ्या मतदारांचा आशीर्वाद होता, जनतेचा आशीर्वाद होता, म्हणून भाजपचे 6 बिनविरोध निवडून आले. आता 51 तर मागच्या वेळेला आमचे निवडून आलेलेच होते. 65 निवडून आलेली लोक भारतीय जनता पार्टीच्या सोबत होती. राष्ट्रवादीचे विजय खानावकर महायुतीचे एकूण 66 नगरसेवक होते. त्यामुळे 66च्या वरती जाणं हे आमचं टार्गेट आहे आणि त्या भागातल्या जनतेचा तसा प्रतिसाद आहे. निश्चितपणानं आम्ही 66च्या वरती जाऊ. खरं तर आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये महायुती वेगळी लढते आणि पनवेलमध्ये महायुती एकत्र लढते. एकत्र लढण्याचा काय फरक जाणवेल का या निवडणुकीत? निश्चितपणानं महायुती म्हणून जसं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, तसं या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुकीला एकत्र आम्ही लढलेलो आहोत. खासदार बारणे साहेबांच्यासाठी सगळे भाजपचे कार्यकर्ते, अन्य कार्यकर्ते यांनी पूर्ण ताकदपणाला लावली आणि जेव्हा माझी निवडणूक होती विधानसभा, त्यावेळेला माझ्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादीचे, RPIचे कार्यकर्ते सगळ्यांनी तन मन धन लावून काम केलं आणि त्यामुळे एक वेगळाच उत्साह या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. काही लोक महायुतीमधली बाजूला गेले आहेत, त्यांच्यावर त्या पक्षानं ऍक्शन देखील घेतलेली. खरं तर समोर महाविकास आघाडी देखील आहे. तर कसं पाहता, अटीतटीचा सामना होईल का सहज? कसं आहे की सामना होईल हे नक्की, कारण मतदानाच्या दिवसापर्यंत मतपेटीमध्ये मतपेटीपर्यंत आम्हाला मतदाराला मतपेटीपर्यंत घेऊन यायचं. तो अटीतटीचा यासाठी होणार नाही, कारण आमचे उमेदवार सातत्यानं जनतेमध्ये राहिलेले आहेत. निवडणूक असो नसो जनतेची कामं करत राहिलेली आहेत. वेगवेगळ्या केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत आम्ही पोहोचवल्यात. महापालिकेच्या माध्यमातून यांची कामं केलेली आहेत. शासकीय दरबारी लागणारी सगळी कामं करायला आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते उमेदवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. त्यामुळे हे सातत्यानं जनतेत असलेले चेहरे आहेत. या उलट आज मारून मुटकून आमच्या विरोधात उभे केले ते केवळ निवडणुकीच्या दिवसापर्यंत अंगामध्ये बेटकुळ्या दाखवणार आणि मग मतदानाच्या दिवशी मतदान संपलं की त्यानंतर EVMच्या नावाने गळे काढणार. खरं तर आम्ही पाहतो की अनेक वर्ष आमदार प्रशांत ठाकूर ठरवतील तोच महापौर, या वेगाने तसंच असणार मग? खरं तर आमदार प्रशांत ठाकूरची ताकद जर भारतीय जनता पार्टी नसेल तर काही नाही. भारतीय जनता पार्टीनं ही ताकद मला दिली. त्या ताकदीचा उपयोग करून पक्षासाठी काम करत राहिलो. ठरवण्याचा महापौर कोण हा अधिकार एकट्याचा माझा नाही. महायुती निवडणूक लढवते. निवडणुकीच्या नंतर या संदर्भातला निर्णय नक्कीच पक्षाच्या महायुतीच्या माध्यमातून घेतला जाईल. तरी पण आपली काय इच्छा असणार आहे, महापौर हा भाजपचाच का? मी या संदर्भामध्ये आज या संदर्भात वक्तव्य करण्यापेक्षा आता पहिले या निवडणुका जिंकणं, आम्ही आता अशा मोडवर आहोत की या निवडणुका जिंकणं, प्रत्येक प्रभागामधला आमचा उमेदवार जिंकणं हे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. 16 तारखेच्या रिझल्ट नंतर त्याच्या पुढचं पुढे बघू. असं म्हटलं जातं की शेकापचे किंवा विकास आघाडीचे काही उमेदवार आपल्या संपर्कात आहेत, ही खरी गोष्ट आहे का? आता त्यांचा माझा संपर्क असल्याचं काही कारण नाही. त्यांना मी शुभेच्छा देईन. त्यांनी
लोकांच्या पुढे जायचं ठरवलेलं आहे. लोकांच्या पुढे ते जातील, पण आमचे उमेदवार हे सगळे कष्टाच्या घामामध्ये न्हावून या ठिकाणी उभे आहेत. तर जनता त्यांना आशीर्वाद देणार आहे, महाविकास आघाडीला नाही. खरंच आपल्यासोबत हे होते भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर. खरं तर यांच्या नेतृत्वात सध्या कामोठेमध्ये प्रचार आणि रॅली सध्या सुरू आहे आणि मोठ्या उत्साहाने सध्या ते देखील या रॅली आणि प्रचारामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सह मी रवी कराड, TV 9 बोला मराठी, भारत कामोठे, माता की परभणी. भारत माता हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.